काय किती सारं टेन्शन आहे. एवढे दिवस झाले अधिकही परमनंट करून नाही राहिले हे मला. होणारच नाही का परमनंट? का असंच काम करून घेईन आपल्याकडून? विचार करून राहिला असं एकदम तिकडे एकसारखा होऊन राहिला. काय तो कायचा विचार करून राहिला ते विचारू. अभि अभि हो आई. बाबू लय विचारात दिसून राहिला मला. कायचं टेन्शन होय? नाही कायचं टेन्शन नाही, जाऊ दे जाऊ दे. हो समजलं, तू सांगत नाही मला पण समजलं. तुला नोकरीचं टेन्शन आहे ना, नोकरी परमनंट होत नाही याचं काही टेन्शन नको घेऊ. बरोबर होणार आहे म्हणते सगळं तुझं, सगळं बरोबर होणार आहे म्हणते. असं तसं सगळं चांगलं होईल म्हणते तुझं. फक्त आपण सोचल्यानं नाही होईल चांगलं. तिकडून झालं पाहिजे, झालं होण्याला महत्व आहे. आपण म्हणू आपण आशेवर जगू, पण झालं पाहिजे ना, हे महत्वाचं नाही. भू तू ऐक आता, ह्या माया मनी आणला आहे, ह्या मनी तू पाय चांगला न तू सोनारापाशी जाय, याले चांदीच्या अंगठीत घडून आण आणि तू घाल बाबू. एकदम कसं काय तुला सुचलं? एकदम एकदम कसं काय तुझ्या डोक्यात आलं? तुला सांगू काय, आज आपल्या घरी महाराज आले होते, स्वतःहून आले होते. मत्ती आले ते, कोणाच्या घरी गेले नाही बाबू, ते आपल्या घरी आले. स्पेशल तुझ्यासाठी आल्यासारखे आले ते. आणि महाराज सांगे तुझं नाव सांगितल्याबरोबर, तुझ्या बायकोकडे पाहिल्याबरोबर त्यानं सांगितलं काही टेन्शन नका घेऊ म्हणे, आता परमनंट नोकरी लागणार आहे म्हणे. फक्त हा मनी घाला म्हणे, थोडंसं अडथळे आहे म्हणे ते दूर होईनच म्हणे. आणि तू बाबू हे अंगठी लगेच जाय आणि लवकर चांदीची करून आण. करून आण बाबू. तसं आहे, होत असते बरोबर. देवाचा इशारा आहे तो. इशारा आहे तो, तू लक्षात घे. पण मी आता याचाच विचार करून राहिलो होतो. मला माहिती नाही आपल्या घरी महाराज आले होते म्हणून, पण हाच विचार सुरू होता पण माझ्या मनात. देवाचाच काही इशारा असेल आहे ना, आपल्याला ते सांगत असेल काहीतरी. मी करून घेतो आई, तुझा विश्वास आहे तर मी करूनच घेतो. माझा विश्वास बसून राहिला आणि मी एवढ्या दिवसाचं कष्ट करून राहिलो, देवाला वाटत असेल दिन देव. आणि मी काय म्हणतो, करून घेतो मी. हे माहित आहे बाबू, होते म्हणून सगळं बरोबर होते तुझे बरोबर. महाराजही सांगे हुशार आहे म्हणे तुमचं पोरग, असं तसं लय सांगितलं महाराजनं. लय सांगितलं ते म्हणे ना महाराज. मलाही असं वाटू राहिलं आता एवढ्यात निघणार आहे त्याचंवाली लेटर. फक्त आपलं लेटर आलं पाहिजे, मी याच चिंतेत होतो आई. आणि तू हे एवढी चांगली गोड बातमी सांगितली, आणि दे मग खळा, मी घेऊन जातो आणि लवकर करून आणतो. लवकरच घालायला लागते ना. हो बाबू, होतेच कारण की तू एवढ्या दिवसाचा कष्ट करून राहिला, त्याच कंपनीत काम करून राहिला. होणारच आहे तू कंपनीत परमनंट. असंच नाही आहे का आपण का फुकट मागून राहिलो का. आपण कर्म केल्यावर तर भेटणारच आहे. मनीच सांगायला वाटते, आईनं मनी आणला वाटते द्यायला येईल, हेच वाटते गोष्ट. म्हणून एवढ्या हसस गोष्टी करून राहिल्या आई. हो आई, त्या मतानं ऐकतो, करून घेतो. आजच रात्री टाकतो, मग उद्यापर्यंत देऊन देते ते काका. टाकून राहिले का? बरं झालं, करून टाका लवकर आणि बरोबर होते, सगळं व्यवस्थित होते म्हणे. सगळं सांगितलं त्याईनं. हो तुम्हाला काय सांगू, आपल्या श्रीचं सांगितलं ना. श्रीचं आता मोठा जिद्दल आहे म्हणे, पण मोठेपणी चांगला समजदार होईल म्हणे. सगळ्यात एक नंबर निघणार म्हणे ह्या म्हणे. श्रीचं सांगितलं असं. फक्त आता परमनंट झालं पाहिजे, मग आपण जाऊ महाराजच्या भेटीला जाऊ. कुठचे होय काय होय पत्ता घेतला तुम्ही? हो पत्ता घेतला नाही ना आईपाशी आहे. जर आपलं सगळं बरोबर झालं तर जाऊ त्याच्यापाशी. आता फक्त तुझेच टेन्शन लागू नये बाबू. फक्त एवढं काम चांगलं झालं का मग झालं आपलं टेन्शन सारं मोकळे होते. काही टेन्शन घेऊ नको, सगळं बरोबर होत आहे. मी कर्तव्य करून राहिलो. फक्त आता थोडीशी देवाची साथ पाहिजे, बस सगळं काही बरोबर होईल. होणारच आहे, कारण की ते एवढ्या दिवसाचे, आता एवढे किती दिवसाचे जॉबवर लागले तेव्हापासून तिथं परमनंट नोकरीसाठी कोशिश करून राहिले. पण आता जागा निघाल्या म्हणते ना, तेही म्हणून राहिले होते म्हणून बरोबर होईल चांगलं. एवढं कष्ट केल्यावर, एवढं प्रामाणिक राहिल्यावर तर होणारच आहे चांगलं. वेळानं होईल पण चांगलंच होईल ना. हो आता देवाला तेवढंच मागणं आहे बा, तेवढं कर बा आमचं. आमच्या पोराचं बरोबर, नाही तर काय आहे दुसरं. जिद्दी आहे म्हणे गावशी म्हणे काय ते ना. खूपच जिद्दी आहे तुमचा नातू म्हणे. पण पुढं चालून त्याचं सगळं बरोबर होईल म्हणे. तुम्ही त्याचा टेन्शनच नाही घ्यायला लागत म्हणे तुम्हाला. हो बाई, हे तर निघाले. मला यांच्याशी बोलायचं राहिलं. हो श्यामजी कुठे आहे तुमचं लक्ष? समोरच चालले तुम्ही. बोल कोमल, काय म्हणत होती? काही काम होतं का तुझं अर्जंट? हो, मी काय म्हणत होती, मला पैसे पाहिजे होते ना. मला ब्लाऊज टाकलाय तर ते आणायचं होतं, तर मग पैसे पाहिजे नव्हते का? तुम्ही तर निघूनच चालले. मी काल रात्री म्हटलं तुम्ही म्हणे सकाळी देतो म्हणे, आणि आता तुम्ही न देताच चालले होते सकाळी. पैसे पाहिजे तर मग विचारायचं कशाला, घेऊन घ्यायचं ना. माझ्या खिशात आहे म्हटलं 500 रुपये. तुला लागन तेवढे घे आणि बस. 500 लागत असेल 500 घे, नाही तर 1000 घे. 1000 लागत असेल तर ड्रॉवरमध्ये आहे, मी आपल्या कपबोर्डमध्ये ठेवला आहे, तर शोधून घेऊन घे. आणि एवढं काय विचारायचं? आता तुझा हक्क नाही का माझ्यावर? नुसतं पैसे मागत राहते. घेऊन घ्यायचं जेवढे लागले तेवढे. जे माझं आहे ते तुझंच आहे.
हा एवढं विचारायचं आहेच नाही ना कोमल. नाही विचारल्याशिवाय कसं घेणार आहे. नाही कसं आहे, मी घ्यावं एखादे डाव कमी जास्त आणि काही कमी जास्त व्हा आणि मग तुम्हीच मला म्हणायचे राहू द्या. तुम्हाला विचारल्याशिवाय कशाला घेऊ मी. खूपच सारा विचार करते कोमल तू, यामुळे सर्व वाया झालं. हा म्हणजे तू मला हक्कही दाखवत नाही माझ्यावर. असंच आहे ना, असंच म्हणू ना मी आता शेवटी. नाही हो, मी हक्क दाखवते पण पैशाच्या बाबतीत नाही. असं नाही करायचं आहे मला. माझ्या मित्रांच्या बायका तर किती पैसे काढून घेतात खिशामधले. हा मला तर नेहमीच सांगतात. पण असं मग त्या काही असाच विचार करतात का? त्यांचाही काही ना काही हक्क असेल तेव्हाच त्या काढतात ना. आणि तू तर मला नेहमी घेऊ का, असं करू का, तसं करू का, म्हणजे तू परक असल्यासारखीच वागते ना पण कोमल. आणि ह्या तुझ्या अशा वागण्यामुळे असं वाटतंय की तू शेवटी तू मला परकच मानते. श्यामजी तसं नाही ना, समजून घे ना. असं नाही ना, आता याच्या पुढे नाही घेत जाईन. आता विचारू, आता मी माझ्या मताने लागले तेवढे घेत जाईन आणि चालली जात जाईन फिरायला. मस्त पैकी शॉपिंग करत जाईन, जेवढे वाटले तेवढे उडवत जाईन. मग जमणार ना तुम्हाला? हो उडव ना, किती उडवायचे उडव, मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. मला तेवढा विश्वास आहे तुझ्यावर का तू तेवढे उडवतच नाही. अरे तू इथं सगळं काही विचारून घेतं आणि खरंच तुझं उडवायला म्हणून का? मला माहित आहे ना तुझा स्वभाव कसा आहे. उडवशील तर काही विनाकारण उडवशील का? काही ना काही काम असेल तेव्हाच घेशील, एवढं माहित आहे. कोमल पैसे आहे घेऊन जाय. आणि मी काय म्हणतो, माझ्यासाठी तुझ्याच पसंतीचं एक शर्ट आहे, कारण की तुझ्या पसंतीचे शर्ट खूप छान असतात. मला नाहीच एवढं म्हणजे कलर वेअरलरचं एवढं समजत नाही. तू माझ्यासाठी एक चांगलं शर्ट घेऊन या. तू म्हटलं मला बर्थडेला दिलेलं गिफ्ट खूप आवडलं शर्ट. मला तर ते नेहमीच घाला वाटते आणि तो कलर खूप आवडला, कॉम्बिनेशनही खूप आवडला. तर माझं म्हणणं होतं, आता माझं ऑफिसचा जो प्रोग्राम आहे त्याच्यासाठी मला चांगला टी शर्ट किंवा शर्ट पाहिजे आहे. एक टी शर्टही घेऊन येजो आणि एक शर्ट आणजो, ऑफिसच्या प्रोग्रामसाठी पाहिजे तर तुझ्याच पसंतीनं घेऊन ये. तुम्हाला आवडलं? मला असं वाटलं आवडलंच नसेल. ठीक आहे मग घेऊन येतो. तुमची इच्छाच आहे ना मीचं नाव म्हणून. ठीक आहे आणते मग. हा चाल मग जातो, मला उशीर होऊन राहिला. हो जा मग, व्यवस्थित या. काळजी घ्या तुमची. पण मी तर माझी काळजी घेतोच, पण तू तुझी काळजी घे. पहिले त्या सर्दीच्या गोळ्या घेऊन घे आणि बरोबर व्यवस्थित औषध घे. बरी झाली पाहिजे. किती दिवस झाले तुला बरं वाटत नाही, त्याच्याकडे नाही लक्ष देत, माझ्याकडे नेहमी लक्ष देतो तू. श्रियाला चाल मी जातो. याच्यासोबत बोललो ना तर हा माझ्या मागं लागन बरं कोमल. फक्त तू आता कप सिरप घेऊन घे मोकळव. आम्ही बोलत नाही आता तुझ्यासोबत. हा माझ्या मागे लागला ना मला सोडन नाही. चल बाय बाय. श्री ये रडू नको, आपण जाऊ. काका ऑफिसला गेले. काकाच्या मागा नाही लागत असते बेटा. काका ऑफिसला गेले, तुला कुठं नेईन? बाबू आपण भूर जाऊ, रडू नको. हा तुझ्या पैसे आहे का? मला वाटलं बाई पडलाच काय, त्याचा आवाज आला तर मी धावू पोय करत आली. बरं झालं तू होती. काऊन हा रडला हो? ताई पडला गेडला नाही. कसं झालं, याचे काका गेले माझ्यासोबत बोलून राहिले. हा आला ना, याला दिसले ना काका. लागला काकाच्या माग, मी येतो म्हणे. त्याचे काका तर बादच्या घेऊन गेले. तिले दिल्ली तर रडून राहिला. त्याला नुसते हिंडायलाच पाहिजे, नाही तर काय पाहिजे त्याला.